मंडळी, एका हातात कायदा, दुसऱ्या हातात राजकारण आणि मध्ये एक असा चेहरा जो वर्षानुवर्षे कोर्टात आरोपींना शिक्षा देत होता। आज तोच चेहरा संसदेत खासदार म्हणून बसणार आहे। पण हे इतकं सरळ सोपं नव्हतं, कारण आज आपण बोलतो आहोत सरकारी आणि ख्यातनाम वकील, आता अधिकृतरित्या खासदार असलेल्या उज्ज्वल निकम यांच्याविषयी, ज्यांचा लोकसभेत झालेला पराभव हा केवळ निवडणूक हरल्याचा नव्हता, तर तो भाजपसाठीही एक चूक ठरली होती। एका बाजूला भाजपनं पूनम महाजन सारख्या अनुभव संपन्न नेत्या बाजूला सारल्या आणि त्याऐवजी फेस व्हॅल्यूवर उज्ज्वल निकम यांना उतरवलं, पण मतदारांनी ते साफ नाकारलं। अशा अपयशानंतरही उज्ज्वल निकम यांना थेट राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातून संधी दिली गेली। हे सहज घडलं का, की ही आहे भाजपची राजकीय खेळी? कारण निकम हे केवळ प्रसिद्ध सरकारी वकील नाहीत, तर एक ब्रँड आहेत, कठोर कारवाईचं प्रतीक, देशभक्तीचा मुखवटा आणि विशेषतः बहुजन समाजात लोकप्रिय ठरणारा चेहरा। अशा व्यक्तीला संसदेत आणून भाजप काय साधू पाहतोय? मतदारांनी ज्यांना नाकारलं त्यांना सत्ताधारी पक्ष का स्वीकारतो? आणि हे केवळ सन्मान आहे की एका मोठ्या स्ट्रॅटेजीचा भाग? या सगळ्या प्रश्नांमागचं किंवा मग प्रवासामागचं खरं राजकारण, त्यांच्या पराभवामागचं राजकीय गणित उलगडून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, उज्ज्वल निकम नाव ऐकताच डोळ्यांसमोर कोर्टात जोशात युक्तिवाद करणारा, कसाबला फाशीवर चढवणारा, 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात 100 आरोपींना दोषी ठरवणारा सरकारी वकील उभा राहतो। पण याच निकमांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत राजकारण आणि थेट भाजपच्या तिकिटावर उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवली। भाजपनं पूनम महाजन यांना डावलून त्यांना तिकीट दिलं। एक यशस्वी चेहरा म्हणून उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलं गेलं, पण इथं कोर्टातलं यश चाललं नाही। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी निकम यांना चारी मुंड्या चित केलं। लोकशाहीच्या कोर्टात जनतेचा निवाडा झाला आणि तो निकमांच्या विरोधात होता। ही केवळ निवडणूक नव्हती, हा भाजपसाठी एक मोठा धक्का होता, कारण त्यांनी प्रसिद्ध वकील म्हणून फेस व्हॅल्यूवर विश्वास ठेवून प्रचार केला, पण जनतेला कनेक्ट करता आलं नाही। कोर्टात भावनिक युक्तिवाद चालतो, पण राजकारणात लोकांच्या भावना जिंकाव्या लागतात। हेच निकम यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं। निकम यांनी पराभवानंतर वारंवार सांगितलं की मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, पण हेच विधान लोकांना गोंधळात टाकणारं ठरलं, कारण उमेदवारी दिली भाजपनं, प्रचार केला भाजपनं आणि तरीही मी पक्षाचा नाही असं सांगणं म्हणजे मतदारांची प्रामाणिकपणाचा अभाव असणं, असं अनेकांचं मत होतं। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठी गोष्ट शांततेत घडली आणि ती म्हणजे राज्यसभेची नियुक्ती। राष्ट्रपतींच्या कोट्यातून 4 जण राज्यसभेत गेले आणि त्यात उज्ज्वल निकम यांचाही समावेश आहे। लोकसभेत हरले तरी राज्यसभेत पोहोचले। हे एक प्रकारे प्लॅन बी होता का, हा एक प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला, विशेषतः जेव्हा हे लक्षात येतं की निकम यांचं मूळ घराणं काँग्रेसचं होतं। त्यांचे वडील, भाऊ, भाऊजे सगळे काँग्रेसमध्ये होते। मग भाजपकडून त्यांची निवड होण्यामागचा हेतू काय होता? तर भाजपकडून ही निवड एक प्रकारची राजकीय इन्व्हेस्टमेंट होती। एक प्रसिद्ध चेहरा जो देशभक्ती आणि कठोर न्यायाचा चेहरा मानला जातो, तो आपल्याकडे यावा यासाठी ही रणनीती होती। त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा वापरणं ही भाजपची जुनी स्कीम। माध्यमांमध्ये चांगली प्रतिमा असलेल्यांना खासदार करा याचाच एक भाग होता। उज्ज्वल निकम यांना न्यायसंस्थेचा सखोल अनुभव आहे। ते नेहमी कोर्टात संस्कृत श्लोकानं सुरुवात करतात, प्रत्येक केसचा सखोल अभ्यास करतात, 99% प्रकरणं जिंकतात। कसाब, 1993 बॉम्बस्फोट, शक्ती मिल बलात्कार, कोपर्डी बलात्कार अशा खटल्यांमध्ये त्यांनी आरोपींना शिक्षा मिळवून दिली। त्यामुळे मोदी सरकारनं त्यांच्या या प्रतिमेचा फायदा राज्यसभेच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला। पण इथं एक प्रश्न उभा राहतो, ते अजूनही सरकारी वकील आहेत। सध्या ते बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण हाताळत आहेत। आता ते खासदार झाल्यानंतर या खटल्यांवर काम कसं करतील? हे कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत बसतं का? आणि खासदार व सरकारी वकील अशी दुहेरी भूमिका निभावणं योग्य आहे का? यावर विरोधकांनी टीका सुरू केली आहे। तसंच उज्ज्वल निकम कायम प्रसिद्धीत राहतात, मीडिया फ्रेंडली आहेत, म्हणूनच की काय त्यांच्या राज्यसभेच्या वर्णीवरून पुन्हा चर्चेला उधाण आलंय। एका बाजूला ते पक्षनिरपेक्ष असल्याचं सांगतात आणि दुसऱ्या बाजूला भाजपकडून उमेदवारी आणि राज्यसभा
ही दुटप्पी भूमिका का, असाही प्रश्न विचारला जातो. उज्ज्वल निकम यांचा जळगाव ते दिल्लीचा प्रवास खरं तर कोर्टातून संसदेपर्यंत आहे, पण यातली वळणं सरळ नव्हती. जनतेनं नाकारलेलं नेतृत्व पक्षानं पुन्हा राज्यसभेत नेऊन बसवलं. ही केवळ भाजपची रणनीती आहे का, की उज्ज्वल निकम यांच्या भविष्यातील मोठ्या भूमिकेची सुरुवात, हे पाहणं रोचक ठरेल. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आता ते न्याय मिळवून देणारे खासदार ठरतात की फक्त एक प्रख्यात चेहरा? तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.